भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी क्रीडा महोत्सवाची सुरुवात केलेली आहे। आपण पाहतो की बेलापूरमधील जे आपल्याला दिसतंय हे ग्राउंड, या ठिकाणी मंदा म्हात्रे यांनी क्रीडा महोत्सवाची सुरुवात केलेली आहे। असंख्य महिला या ठिकाणी सध्या आलेल्या आहेत व त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे देखील या ठिकाणी आले होते व तसेच आयुक्त कैलास शिंदे यांनी देखील या महोत्सवाला उपस्थित लावलेले आहे। आपण पाहतो की असंख्य महिला या ठिकाणी आलेल्या आहे व आपण पाहतोय की या ठिकाणी आगरी परंपरा हे देखील जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे व तसेच एकविरा आईचं प्रतिरूप अशी मूर्ती देखील या ठिकाणी सुबक आकारण्यात आलेली आहे। आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी थेट भाजप आमदार मंदा म्हात्रे आहेत। ताई, TV9 मध्ये खरं तर आपलं स्वागत आहे। आपण आज खरं तर क्रीडा महोत्सवाची सुरुवात केलेली आहे, काय भावना? गेले 28 वर्ष गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कला क्रीडा महोत्सव आम्ही घेतो। म्हणजे मुलांच्या सगळ्या गुणांना, मग डान्स असेल, गाणी असतील, त्यांच्या चित्रकला असतील, पेंटिंग असतील, मेहंदी असेल, कुकिंग असेल, खेळण्याच्या स्पर्धा, डान्सच्या स्पर्धा, असे अनेक कलाकार गेल्या 28 वर्ष या मंचावरनं या ह्याच्यातून आम्ही निर्माण करून पहिला इथे, मग ते नवी मुंबईमध्ये पारितोषिक पालिकेत मिळवतात, नंतर ते राज्यस्तरावर जातात। असे अनेक कलाकार आम्ही आज या गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेतून निर्माण केलेले आहेत। आजचं हे उद्घाटन पद्मश्री आणि संगीतकार, गायक सर्वच काही आपले जवळजवळ डॉक्टर शंकर महादेवनजी आणि डॉक्टर कैलास शिंदे यांच्या शुभ हस्ते झालं आणि सर्व मान्यवर उपस्थित होते। आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी आणि पुरुष सगळे आलेले आहेत। आजची सुरुवात आहे, उद्या 10 दिवस, उद्या आगरी कोळी महोत्सव आहे, तर लावणी महोत्सव, असे 10 दिवस वेगवेगळे महामानवाला सलामी, त्यापासून 26 जानेवारीला आमचे कार्यक्रम 26 जानेवारीपर्यंत गेले 10 दिवस हे सुरू राहतात आणि 10 दिवस या ठिकाणी अशीच गर्दी या कार्यक्रमाची वर्षानुवर्ष वाट पाहत असतात। प्रत्येक वर्ष जानेवारी आला की लोक विचारतात आपला कार्यक्रम कसा आहे। महिला बचत गटांना स्टॉल देतो मोफत मध्ये, अनेक कलाकारांना इथे मोफत संधी आहे, त्यांना पारितोषिक आहेत, वेगवेगळ्या पैठणी महिलांना बक्षीस आहे, महिलांचे राजा राणी असे वेगवेगळे खेळ आम्ही घेत असतो आणि लोकांना मोटिवेट करत असतो, लोकांना उत्साह देऊन त्यांच्या या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही आनंदात करून देत असतो। खरं तर या महोत्सवाचं वैशिष्ट्य काय एकंदरीत? या महोत्सवाचं खरं वैशिष्ट्य आहे, कला आणि क्रीडेमध्ये जी तरुण मुलं आणि मुली आहेत त्यांना मोटिवेट करणं, त्यांना स्पर्धेत पुढे घेऊन जाणं, त्यासाठी हा मंच आहे। उद्यापासून तुम्ही बघाल हजारो कलाकार, मग ते शाळेचे असतील, स्थानिक असतील, इथे आपापलं कलेचं प्रदर्शन वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये, मग वारली डान्स असेल, आदिवासी असेल, पंजाबी भांगडा असेल, अशा वेगवेगळ्या जाती धर्माचे इथे म्हणजे ऑल इंडियाचे इथे कार्यक्रम होतात आहे। खरं तर या महोत्सवाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे का? हो, ते 25 किंवा 26 तारखेला माननीय मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत। खरं तर आपण पाहतो की असंख्य महिला व लहान मुलं आहेत, स्टुडंट देखील या ठिकाणी आलेला आहे। नवी मुंबईकरांना काय संदेश द्याल या महोत्सवाला येण्यासाठी? माझं नेहमीच नवी मुंबईकरांना असतं की गेले 10 दिवस ही पर्वणी आहे, आपल्यासाठी आहे, ती आपण त्याचा येऊन आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा। वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत, वेगवेगळे कलाकार इथे या मंचावर येतात, त्यांनी यावं आणि त्या कलेचा आनंद घ्यावा। धन्यवाद। आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा अशी जी प्रतिक्रिया आहे ती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।